जय भीम. मी नंदा जाधव, बुलढाणा. आपणासमोर पंचशील आणि अष्टशील याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर आता सध्या आपला वर्षावासाचा काळ चालू आहे. 3 महिने आपल्या प्रत्येक ठिकाणी, शहरामध्ये, खेड्यामध्ये, जिथे जिथे विहार आहे तिथं ग्रंथवाचन चालू असते. आणि जिथे विहार नाही तिथं घरामध्ये सुद्धा काही उपासक ग्रंथवाचन करतात. तर आपल्याला बुद्धाने पंचशील दिलेलं आहे, अष्टशील दिलेलं आहे. तर पंचशील आपण 12 महिने पाळला पाहिजे, पण अष्टशील हे फक्त महिन्यातून 4 वेळेस. एक अमावस्येचा उपवासक अष्टमी आणि पौर्णिमा त्याची अष्टमी, असे हे महिन्याचे 4 उपवासक आपण हे पाळायलाच पाहिजे. कोणी कोणी 3-3 महिन्याचे सुद्धा उपवासक करतात, 8 दिवसाचे उपवासक करतात. असं याला बंधन नाही. आणि ह्या 3 महिन्याचा काळ म्हणजे निसर्ग सुद्धा प्रसन्न असतो. जिकडे तिकडे हिरवगार असते, पाऊस असते, थंड वातावरण असते. आणि अशा याच्यात 3 महिने आपण धम्माची चर्चा केली पाहिजे, धम्मश्रवण केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त वेळ आपलं जे काय उद्योगधंदा काम असेल ते करून आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या धम्मामध्ये उपयोगात आणला पाहिजे. तर असं आपण पंचशील पाळतो. तर पंचशिलेमध्ये पानाती पाता वैरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही. हिंसा करणार नाही म्हणजे काय करीन की मी त्यांचं लालन पालन करीन, त्यांच्यावर प्रेम करीन, दया करीन. दुसरं शिल ते आदिन्ना दाना वैरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी चोरी करणार नाही. तर काय करीन, मी दान करीन, दुसऱ्याच्या वस्तूचं रक्षण करीन. आदिन्ना दाना म्हणजे मी दान करत राहीन. ते तिसरे ते कामे सुमित्याचार. उपवास करायचा असेल तर त्या ठिकाणी ते अब्रह्मचर्य वैरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी पती असेल तर पती, पत्नी असेल तर पत्नी याच्याशी मी एकनिष्ठ राहीन. त्या दिवशी अब्रह्मचर्याचं पालन करीन. 4थं शील ते मुसावादा वैरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी खोटं बोलणार नाही. तर काय करेन, मी नेहमी सत्य आणि सत्यच बोलीन. 5वं शील ते सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वैरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी कोणत्याही प्रकारचं व्यसन, नशिली पदार्थाचं व्यसन, मग ते तंबाखूचं असेल, पान असेल, दारू असेल, कोणत्याही गोष्टीचं मी व्यसन करणार नाही. त्या दिवशी मी अलिप्त राहीन. आणि 6वं शील ते विकाल भोजन वैरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी अवेळी भोजन करणार नाही, म्हणजे 12च्या नंतर मी भोजन करणार नाही. 7वं शील ते नच्च गीत वादित विसूका दස්සना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वैरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी उपवासाच्या दिवशी नाच गाणं, टीव्हीवर असेल, मोबाईलवर असेल तर मी नाच गाणं पाहणार नाही. आणि गळ्यामध्ये सोने चांदी कोणते अलंकार घालणार नाही. त्या दिवशी मी सोने चांदी माळेचा मी त्याग करीन, त्यागमय जीवन जगीन. आणि 8वं शील ते उच्चासेना महासेना वैरमणी सिक्कापदं समादियामि, म्हणजे मी उच्चासनावर झोपणार नाही. तर आपलं जे पूजास्थान असते तर त्या पूजास्थानाच्या वर आपलं बिछाना नको. तर पूजास्थान वर असेल तर आपल्याला बेडवर झोपायला काय हरकत नाही. जमिनीवर झोपलं पाहिजे असं नाही, कारण आता कोणाला कमरेचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, तर त्यांना खाली झोपणं शक्य नाही. तरी पूजास्थानाच्या खाली आपलं झोपण्याचं ठिकाण असावं. असं हे अष्टशील आहे. आणि अष्टशील हे सकाळी 6 वाजता घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत आपण त्याच्यात बांधील राहतो. दुसऱ्या दिवशी 6 वाजता पंचशील घेतलं म्हणजे आपलं अष्टशील हे संपून जाते. तोपर्यंत आपण त्याच्यातच राहतो. तर असं हे अष्टशील आहे. अष्टशिलेचं जर पालन आपण केलं तर आपल्याला त्याचा खूप फायदा आहे. आणि त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर स्वतः उपवास करा. आणि त्याच्यापासून आपण ते तंतोतंत जर अष्टशिलेचं पालन करत राहिलं तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच भेटणार आहे. तर एवढंच सांगते आणि थांबते. जय भीम.